की दिवाणखाना खूप प्रशस्त आहे, अगदी फार मस्त, अगदी छान आलिशान वाटतो. हॉल खूप आलिशान वाटतो. बगीचा तर इतका सुंदर आहे की ते नयनरम्य असल्यामुळे नुसतं बघत राहावंसं वाटतं. पण जेव्हा तुमची राहण्याची खोली आम्ही बघतो, तुमचं स्वयंपाकघर आम्ही बघतो, तेव्हा ते अतिशय साधं आहे. हे असं का? मी म्हटलं ना, कुठलंच पाऊल बाबासाहेबांनी विचार न करता उचललंच नाही. बाबासाहेबांनी त्याचंही असं सांगितलं, हा दिवाणखाना, तो हॉल, तो बगीचा मला भेटायला येणाऱ्या लोकांसाठी तसा आहे, जेणेकरून माझ्या ह्या समाजाला, माझ्या ह्या लोकांना समजावं की शिक्षणाच्या बळावर आपल्यामधलाच एक मनुष्य एवढं ऐश्वर्य मिळवू शकतो आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळावं शिकण्यासाठीचं. आणि तू जर म्हणशील तर माझी खोली, स्वयंपाकघर असं साधं का आहे? तर मीच साधा आहे. माझ्या गरजा अतिशय लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे मला तिथल्या ऐश्वर्याची गरजच नाही आहे. बापरे, घर बांधताना सुद्धा एवढा विचार केला जातो की हा भाग कशासाठी, तो भाग कशासाठी, प्लस ग्रंथांसाठी एवढं सगळं उभारायचं आहे. खरंच. आणि मग तेव्हाही पुन्हा मला असं पदोपदी जाणवत होतं की यस, म्हणूनच त्यांना महामानव म्हटलं जातं आणि असा महामानव पुन्हा कधीच होणार नाही असंही विचारण्यात आलं होतं. तेव्हा महात्मा गांधी, माझे सगळे भारतीय बंधू, त्यांना पोशाख नाही, त्यांच्या प्रत्येकाच्या अंगावर कपडे नाहीत, म्हणून मी सुद्धा फक्त पंचा आणि धोतर घेईन असं एकीकडे म्हणत असताना बाबासाहेब मात्र सूट बूट कोट टाय अगदी व्यवस्थित राहत होते. तेव्हाही त्यांना कोणी विचारलं की हे असं का आहे? बाबासाहेबांचं त्याच्यावरही फार विचारांची क्लॅरिटी जबरदस्त होती त्यांची. बाबासाहेबांनी त्याच्यावरही असं सांगितलं, पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष आम्ही कोणते कपडे घालायचे, कसे घालायचे, कसं राहायचं, कुठून जायचं, कधी जायचं, याच्यावर इतके सगळे निर्बंध होते की ते निर्बंध मी तोडून टाकले. हे मी माझ्या पोशाखातून दाखवू इच्छितो. मानसिक गुलामगिरी सुटलेली आहे. आणि त्याच्यासोबत ते असंही म्हणाले की माझ्याही लोकांना हा संदेश मी देतो आहे की तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे, ते सगळं ऐश्वर्य प्राप्त करायचं आहे. प्लस बाबासाहेब ऑलरेडी फॉरेनमधून शिकून आलेले होते, फॉरेनमध्ये वेळोवेळी जातही होते. आणि मग तिथलं सगळं वातावरण पाहिल्यानंतर आपल्या भारतालाही, फक्त समाजाला नव्हे, म्हणजे जे म्हणतात ना की एका समाजापुरते सीमित आहेत, त्यांनाही मी सांगत असते, फक्त समाजाला नव्हे तर आपल्या भारतालाही आधुनिकतेकडे घेऊन जायचं आहे. तिथली सुरुवात ही या पोशाखापासून होते. आणि जर आपले विचार प्रगल्भ असतील तर ते आपली प्रगल्भता आपल्या पोशाखामधूनही दिसली पाहिजे.